स्वतःच काय तुम्ही मांडत बसताय. तर मंडळी याच्या पाठीमागं जगाचं पण ऐकलं पाहिजे, आपलं पण ऐकलं पाहिजे. पण मी सुरुवातीला माझं स्वतःचं ऐकत होतो आणि मी जगाचं सुद्धा ऐकून बघितलं. माझं मनाचं ऐकून घेतलं मी, तर त्यावेळेला मला काहीही तोटा झालेला नाही किंवा माझा वेळ वाया गेलेला नाही, माझा खर्च वाया गेलेला नाही, माझा अनुभव वाया गेलेला नाही. तो माझ्या फळाचा आला. माझ्या स्वतःच्या विचारानं, माझ्या स्वतःच्या बुद्धीनं मी जेव्हा काम केलं, तेव्हा ते मला पाहिजे तसं घडत गेलं. मात्र मी आज ट्रेंडिंग म्हणा किंवा जग म्हणा किंवा समोरचे व्हिडिओ म्हणा किंवा जाहिरात म्हणा, ह्या गोष्टींना सुद्धा थोडं लक्ष देऊन बघितलं, म्हणजे मान द्यावं समोरच्या व्यक्तीला, अशा पद्धतीनं मी मान देऊन बघितला. तर उदाहरणं सांगायची म्हटलं तर आज ही जी चांदणी नावाची खिलार गाय आहे, मी गेल्या वेताला म्हणजे चर्चेत आणली होती किंवा जगापुढे दाखवली होती की अशी अशी गाई आहे, शांत दूध देणारी किंवा एवढं एवढं दूध देते म्हणून. तर मंडळी, पाठीमागच्या वेळेला ती गायीची तब्येत ही सदृढ होती, गाई चांगल्या शरीरानं होती किंवा तिला खायला पोटभर मिळालेलं होतं आणि त्यावेळेला तिचं मन शांत होतं. या वेळेला काय झालं की पावसामुळं वैरण मागं पुढं झाली आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, आज समाजसेवा करण्यासाठी किंवा समाजातल्या गोष्टी दाखवण्यासाठी मला समाजात बाहेर पडल्यानंतर खिलार संगोपन करण्यासाठी मला स्वतःला वेळ कमी देता आला. त्यामुळं खिलार संगोपनावर थोडा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला ती शरीरसृष्टी गेल्या वेळेपेक्षा ह्या वेळेला अशी दिसते. त्यानंतर दुसरी गोष्ट, आज मी जगाचं ऐकलं किंवा लोक काय म्हणायचे की बाबा कपिला पाहिजे, काळा पाहिजे आणि काळ्याला मार्केट जास्त आहे. मला फोन पण भरपूर यायचे, साहेब काळा आहे का, राज काळा आहे का, किंवा खोंड आहे का, कालवड आहे का. मग त्या विचारानं म्हटलं आपल्या घरी असलं तर आपण आहे म्हणून सांगता येते, पण कोणाच्या घरी जर असेल तर त्याची खात्री कशी द्यायची. तर त्या पद्धतीनं मी गेलो, तो विचार केला आणि बिदालचे इंगोले साहेब म्हणून आहेत, तर त्यांचा जो काळा डरकी मारणारा बैल होता तो जाहिरातीमधून अनुभवला होता. मी वास्तव अनुभवला नव्हता किंवा समोर गेलो नव्हतो किंवा त्यांच्या गोट्यास खूप दिवसापासून मला जायचं होतं किंवा त्यांची भेट घ्यायची होती किंवा त्यांच्या विचाराची वास्तवता मला जगापुढं मांडायची होती, पण ती घडत नव्हती आणि घडली नाही. मात्र गाय माझ्यावर आल्यानंतर या गायीसाठी कोणता बैल योग्य आहे हा विचार करत, अभ्यास करत, तिच्या वंशावळीचा अभ्यास करत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत, बिदालचे इंगोले साहेबांचं जाहिरात बघून, त्या जाहिरात बघून मी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ही गाय त्या चांदणी त्या बैलाकडे घेऊन गेलो. कपिला पूर्ण काळा डरकी मारणारा बैल. मग माझी जी आशा होती, अपेक्षा होती, ती बाजूला ठेवली अंतःकरणातून. मात्र समोरच्या व्यक्तीचं किंवा समोरच्या समाजाचं किंवा समोरच्या माणसाचं ऐकायचं म्हणून मी ती गोष्ट घडवली. आणि वास्तवता सांगायचं झालं तर माझ्या घराण्यात म्हणा, माझ्या भागात म्हणा, आसपास काळा कोणालाही आवडत नाही किंवा आमच्या आयुष्यात ही काळं कधी बघितलेलं नाही. त्यामुळं घरचे थोडे नाराज होते माझ्यावर की बाबा तुझ्या डोक्यात काहीतरी